नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पॉडकास्टचं शीर्षक नेतृत्व गाथा, द लीडरशिप सागा. गेस्ट श्री नरेश तारी सर, एक यशस्वी उद्योजक आणि अनुभवी लीडर. नेतृत्व गाथा या आपल्या खास पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, लीडर होणे म्हणजे केवळ पद मिळवणे नाही, लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे आणणे. आणि एक उत्तम लीडर नक्की कसा असतो, तो संकटात कसा टिकून राहतो, या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आज आपल्यासोबत नरेश तारी सर. तुमचं मनापासून स्वागत आहे. नरेश तारी सर, तुमचं मनापासून स्वागत आहे. नरेश सर, आपण तुमच्या प्रवासापासून सुरुवात करूया. तुम्हाला पहिल्यांदा कधी जाणवले की तुमच्यात एक लीडर दडलेला आहे, किंवा ही जबाबदारी तुमच्याकडे कशी आली? प्रथम तर मी आपले स्वागत करतो आणि आभार मानतो, आपण मला बोलण्याची संधी दिलात. लीडर नरेश तारी कधी लीडर नव्हता, कधी लीडर नाहीये. नरेश तारी एक सामान्य माणूस आहे, जो लोकांसाठी झटत राहतो, लोकांसाठी काम करत राहतो. लीडर जे असतात ना, लोकांना घरामध्ये आपल्या ऑफिसमध्ये बसवून ठेवतात, 4-4 तास त्यांची वाट बघावी लागते. आणि असले लीडर मला बनायचं नाहीये. मला लोकांमधले लीडर बनायचंय आणि मी त्या हिशोबाने काम करत असतो. लोकांमध्ये जाऊन, लोकांमध्ये बसून त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेऊन काम करायचा मी प्रयत्न करत असतो. आता म्हणाल तुम्हाला समाजकारणाची आवड कशी निर्माण झाली? मी एक सामान्य घरातला माणूस आहे आणि सामान्य घरातला असताना सामान्य लोकांच्या काय समस्या आहेत ह्या मी सगळ्यात जाणून होतो. ते लहानपणापासून बघत आलो होतो आणि त्यामुळेच विचार आला डोक्यात की आपण लोकांसाठी काहीतरी करावं, आणि म्हणून मी या समाजसेवेच्या मार्गाला आलो. माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये कोणीही राजकारणात नाहीये. मी पहिली व्यक्ती आहे त्याला आवड होती म्हणून राजकारणामध्ये मी प्रवेश केला. आणि त्यातल्या त्यात राजसाहेबांवरचं प्रेम, राजसाहेबांवर जे माझ्या अतुनात प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांचा पक्ष निवडला. नवीन पिढीसाठी सल्ला. आजची तरुण पिढी खूप महत्वाकांक्षी आहे. ज्यांना भविष्यात मोठे लीडर बनायचे आहे, त्यांना स्वतःमध्ये कोणते 3 गुण विकसित केले पाहिजे? पहिली गोष्ट तर माझा तरुण पिढीला सल्ला आहे, आजचं राजकारण गटार झालेलं गटार, पैशाचा बाजार आहे. प्रत्येक जण पैसा देऊन मोठा होतोय, तो निवडून येतोय, तुम्ही त्याच जागेवर राहिलात. तुमच्या शिक्षणासाठी त्यांनी काय केलं, त्यांना प्रश्न विचारा. आणि हे जुने लोक विचारणार नाही, ते नवीन पिढीला विचारावे लागतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आमच्या शिक्षणासाठी काय केलं, आमच्या नोकऱ्यांसाठी काय केलं. आज कितीतरी बेरोजगार पोर आहेत, त्यांच्या नोकरीसाठी काय केलं आहे का? कुठल्या नेत्याकडे उत्तर याचं नाही. फक्त एक राजसाहेब ठाकरे जे आहेत तेच मराठी मुलांना नोकऱ्या कशा मिळतील यासाठी लोक झगडतायत. मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, पंतप्रधानपर्यंत त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे. परंतु इतर जे सत्तेत बसलेले त्या नेत्यांना त्याची काही घेणे देणे नाहीये. तुम्ही फक्त आमच्या बरोबर फिरा. आणि ही माझ्या समोरची गोष्ट आहे. माझ्या समोर एक नेता ज्याच्याबरोबर मी होतो, तो नेता मग म्हटला की तू जर सगळ्यांना कामाला लावलं तर तुझ्याबरोबर फुकट कोण फिरणार. ही परिस्थिती आत्ताची आहे. या तरुण मुलांना या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत की आपण आपलं मतदान विकता कामा नये. आपलं मतदान आपला हक्क आहे आणि तो आपण चोखरित्या बजावा. तुम्हाला असं वाटत असेल की हा व्यक्ती काम करतो तर त्यालाच मतदान करा आणि त्याला निवडून द्या. पैसा देऊन, जो पैसा देतो ना तो तुमचं काम कधीच करणार नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. तुमच्या माध्यमातून मला सगळ्यांना हेच सांगायचंय. लीडरशिपची व्याख्या. आजच्या काळात बॉस आणि लीडर या शब्दात खूप गल्लत केली जाते. तुमचे मत या दोघांमध्ये फरक काय आहे? लीडर म्हणजे मार्गदर्शन करणारा, मार्ग दाखवणारा. तसे आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे बरोबर, हे आम्हाला मार्ग दाखवतात. आम्हालाच नाही, संपूर्ण महाराष्ट्राला मार्ग दाखवतात. आता त्या मार्गावर चालल्यानंतर तुम्हाला खड्डे येणार, उंचवटे येणार, सगळे येणार, परंतु त्याच्यातून मार्ग काढत जाणं हे आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्हाला वारंवार सांगत असतात. आता तुम्ही बॉस म्हणाल,
तर हे बीजेपीचे जे लोक बसलेत ना ते सगळे बॉस म्हणून बसलेले आहेत. हे ऑर्डर सोडतात. आत्ताच परवाच एक न्यूज असेल, एका महाराष्ट्र सैनिकाला खून करून टाकलाय, त्याचा मारून टाकलं. आदेश कोणाचा? बॉसचा. त्याला बॉसगिरी बोलली जाते. लीडर आणि बॉस मध्ये हा फरक आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे फक्त मार्ग दाखवतात की ह्या मार्गाने तुम्ही जा आणि चांगलेच मार्ग सांगतात. लोकांपर्यंत जा, लोकांची कामं कशी करावीत. आज आपण नाशिकचं उदाहरण बघितलं. 5 वर्ष फक्त सत्ता आली होती आमची तिथे, आणि 5 वर्षामध्ये 550 किलोमीटरचे रस्ते म्हणून दाखवले. आज मुंबई गोवा रस्ता 17 वर्ष झाली होत नाही. 17 ते 18 वर्ष तो रस्ता होत नाही. 5 वर्षामध्ये 550 किलोमीटरचे रस्ते आणि आधुनिक रस्ते. अजूनही त्या रस्त्याला एक खड्डा नाहीये. इच्छाशक्ती मजबूत लागते जी आमच्या सन्मान राजसाहेबांकडे आहे. आणि त्याला म्हणतात ना, मी म्हटलं ना, लोक लिडरशिप कशाला म्हणतात, मार्ग दाखवणं कशाला म्हणतात, ही आमची मार्ग दाखवायची पद्धत आहे साहेबांची. आमच्या बॉस बनून ऑर्डर नाही सोडत. ह्याला मारा, त्याला मारा, इकडची माणसं उठवून आणा, हे आम्हाला नाही शिकवलं. आणि आम्हाला बॉस नाही बनायचंय. आमच्या लिडरच्या हाताखालीच आम्हाला काम करायचं. एक रॅपिड फायर राऊंड. आता एक छोटासा आणि मजेशीर राऊंड मी एक सांगेन शब्दाने. तुम्हाला जे पाहिले, आठवले ते सांगायचं. तुमचा आवडता लीडर? मराठी उदय सम्राट आदरणीय राजसाहेब ठाकरे. यश म्हणजे काय? यशाची व्याख्या तशी बघायला गेलं तर खूप मोठी आहे. तुमच्या रॅपिड फायर मध्ये ते बसणार नाही. एक पुस्तक जे प्रत्येकाने वाचायला हवं? शिवचरित्र. ही महानगरपालिकेची निवडणूक तुम्ही कुठल्या पद्धतीने बघताय? महानगरपालिकेची निवडणूक ही आता निवडणूक नाही राहिली. याच्यामध्ये बिनविरोध लोक निवडून येत आहेत. लोकशाही संपुष्टात आलेली आहे. एक वेळ होता की लोकांकडून पैसा घेऊन लोक जे तुम्हाला 1-2 रुपये देत होते ना, त्याच्यामध्ये निवडणूक लढवली जायची. आता पैशाचा बाजार झालेला आहे. 5-5 करोड देऊन उमेदवार खरेदी केले जात आहेत. लोकशाही राहिलीच कुठे आहे? आता तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बघितलं असेल तर तिथे 20 उमेदवार बिनविरोध निवडून आले. उमेदवार होते पण त्या लोकांना पैसे देऊन विकत घेतलं. आज तिथे उमेदवार नाहीयेत, बिनविरोध आहे. तरी देखील आमचा आक्षेप आहे, जो हे असतो ईव्हीएम मशीन आहे त्याच्यामध्ये नोटा हा ऑप्शन आहे. मग जो उमेदवार तुमचा बाकी आहे आणि हा नोटा, हे 2 ऑप्शन आहेत ना. लोकांचा मतदानात हक्क का मारताय? त्यांना मतदान करू द्या. कोणी नसेल तर ते नोटाचं बटन दाबतील. बघू नोटा जिंकतं का तुम्ही जिंकताय. परंतु आताचा विषय राजकारण संपुष्टात आलेलं राजकारण आहे. लोकशाही संपलेली आहे. आता राहिला प्रश्न, सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवयुती बनवून केलेली आहे. एवढ्या वर्षात झाली नाही, 20 वर्ष लागली. परंतु आता जी शिवयुती झालेली आहे ही मुंबई आणि मराठी माणूस हा वाचला पाहिजे. मराठी माणूस मुंबईमध्ये टिकला पाहिजे. मुंबई ही महाराष्ट्राचीच राजधानी राहिली पाहिजे. आणि त्यासाठीच राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी केलेला हा खटाटोप आहे. ही निवडणूक मुंबईच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. तुमच्या या माध्यमातून मी मुंबईच्या तमाम मराठी बांधवांना, मराठी मतदारांना विनंती करेन, आपली मुंबई आणि आपला महाराष्ट्र हा वाचवा. मराठी माणूस टिकलाच पाहिजे तर मुंबई टिकेल. अन्यथा ही मुंबई गुजरातची राजधानी झाल्याशिवाय राहणार नाही. हे वरती बसलेले 2 गुजराती काय आहेत लोकांनी बघितलेलं आहे, लोकांना समजलेलं आहे. परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आम्ही सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे या दोघांनी जी शिवयुती केलेली आहे त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहा आणि आपली मुंबई वाचवा, मराठी माणूस वाचवा. हीच तुमच्या माध्यमातून मी हात जोडून विनंती करतो. प्रभाग क्रमांक 164 मधून तुम्ही इच्छुक उमेदवार होता, परंतु तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही, तर तुमच्या मनात नाही आलं का इतर पक्षात जावे?
असले प्रश्न माझ्या मनाला शिवतही नाहीत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुंबई वाचवण्यासाठी आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये युती करून राहिलेले आहेत. आता आपण 4 दिवसापूर्वीच काही लोक गेले, त्यांची नावं घेऊन त्यांना आपल्याला मोठं नाही करायचं. मला त्यांची लायकीच नव्हती, त्यांना मराठी माणसाशी काही घेणं देणं नव्हतं आणि त्यामुळे ते पक्ष सोडून गेले, सन्मान्य राजसाहेबांना सोडून गेले आणि राजसाहेबांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. काही गरजच वाटली नसेल, कारण जे माणसं मुंबईवर, महाराष्ट्रावर आणि महाराष्ट्रातील मराठी माणसावर प्रेमच करत नाहीत त्यांना अडवून तरी काय फायदा आहे. आम्ही राजसाहेबांचे शिलेदार आहोत आणि राजसाहेबांचा जो आदेश असतो तो आमच्यासाठी अंतिम असतो आणि त्याच्या पुढे आमच्याकडे कुठलाही आदेश आम्ही मानत नाही आणि काही करत नाही. दुसरी गोष्ट, मी आज तुमच्याबरोबर जे बोलतोय, एक सामान्य मराठी माणूस, सामान्य महाराष्ट्रातला माणूस म्हणून तुमच्याबरोबर बोलतोय. महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्र टिकावा, मराठी भाषा टिकावी, मुंबई आपली टिकावी म्हणून आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उबाटा गट यांच्या युतीला भरघोस मतांनी विजयी करा. आज महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला माझा हात जोडून विनंती आहे, ही जी शिवयुती आहे ही मराठी टिकवण्यासाठी, मुंबई टिकवण्यासाठी, आपला महाराष्ट्र टिकवण्यासाठी झालेली आहे आणि आपण सर्वांनी एक होऊन या शिवयुतीच्या जेवढे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, हेच तुम्हाला विनंती करतो. ओंकार होस्ट. नरेश सर, आज तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढला आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्या या अनुभवाचा आमच्या तरुण पिढीला नक्कीच फायदा होईल. मला इथे येऊन खूप छान वाटलं. सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तर हा होता आजचा भाग. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एक नवीन लीडर सोबत. तोपर्यंत पाहत राहा, ऐकत राहा आणि बघत राहा आपला माणूस शो चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.